नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा घरगुती जी फ्लोअर मिल आहे 8 चक्की आहे त्या घरगुती गिरणीविषयी मी माहिती घेऊन आलेलो आहे. याच्या अगोदर आपण 1 HP, 1.25 HP, 1.5 HP या 3 मॉडेलवर आपण डेमो करून दाखवलेला आहे. ज्वारीचा असेल किंवा मग गव्हाचा असेल किंवा मग डाळीचा असेल, सर्व डेमो आपण करून बघितले आहेत. पण आजचा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला 2 HP चं जे मॉडेल आहे, स्टेनलेसची घरगुती 8 चक्की हे 2 HP चं मॉडेल आहे. ह्या गिरणीविषयी संपूर्ण माहिती घ्यायची आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ज्वारीचा डेमो या गिरणीवर करून बघायचा आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 HP, 1.25 HP आणि 1.5 HP या तिन्ही गिरण्यावर डेमो करून दाखवले. ज्वारीचा असेल, गव्हाचा असेल किंवा मग डाळीचा असेल. तर आता जो व्हिडिओ आहे, व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2 HP मॉडेल याची पूर्ण माहिती आणि त्याच्यानंतर आपण ज्वारीचं दळण याच्यावर डेमो करून दाखवणार आहे. तर हा जो व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला या बारीक सारी गोष्टी ही 8 चक्की कशी चालू करायची किंवा कसं याचं वर्किंग होत असतं ते सगळं लक्षात येणार आहे. जर आता तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर कुठली गोष्ट लक्षात येणार नाही. सुरुवातीला मी तुम्हाला या गिरणीविषयी थोडी माहिती देतो. ही घरगुती गिरणी आहे मित्रांनो, घरगुती 8 चक्की आहे. याला जात्याची गिरणी आपण असं म्हणतो. तर ह्या गिरणीविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. हे होपर आहे, ह्याच्या मदतीने आपण धान्य आतमध्ये सोडू शकतो. हे जवळपास 4.5 किलोचं होपर असतं. त्याच्यानंतर हा गिरणीचा पूर्ण सेट आहे. इथं जाते, ह्याच्यामध्ये 2 जाते असतात. एक खालचं जातं आणि एक वरचं जातं. खालचं जातं फिरत असतं आणि वरचं जातं खाली वर होत असतं दाब देण्यासाठी. हा पीठ पडायचा भाग आहे. इथं 4 स्क्रू दिलेले आहेत टाईट करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर हे पुश बटन आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हे MCB आहे ऑन ऑफ करण्यासाठी गिरणी. आणि हे व्होल्ट मीटर आहे, ज्याच्यामध्ये आपण व्होल्टेज या गिरणीला व्होल्टेज किती मिळत आहे हे याच्यावर आपल्याला कळत असतं. तर अशी घरगुती जात्याची पिठाची गिरणी आहे. अतिशय चांगल्या क्वालिटीची गिरणी आहे, अमरलक्ष्मी कंपनीची. त्याच्यानंतर हा गिरणीचा जो मेंटेनन्स आहे, तर हे जे जाते असतात मित्रांनो, ह्याच्यामध्ये जे जाते आहेत ते तुम्हाला मी थोडक्यात काढून दाखवतो. हे जाते कसे असतात ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्याला आपण ह्या जात्याला हॅमडी स्टोन किंवा डायमंड स्टोन असंही म्हणू शकतो. हे अशा पद्धतीचे जाते असतात. ही वरचं जात आहे आणि हे खालचं जात आहे. हे जातं फिरतं जात असतं आणि हा वरचं जात आहे हे दाब देत असतं खालीवरी. पीठ बारीक मोठं त्यावरती जाताना आपण करू शकतो. तर अशा पद्धतीचं जात असतं. याला हॅमडी स्टोन म्हणू शकतो किंवा डायमंड स्टोन असंही आपण म्हणू शकतो. ह्या जात्याची जी लाईफ आहे ती कमीत कमी 8 वर्ष आहे. जास्तीत जास्त आपण व्यवस्थित वापर केला तर 10-11 वर्ष ही जाते चालतात. त्याच्यानंतर आपल्याला हे जाते बदलायला लागतात. त्याच्यामध्ये पिठामध्ये कुठल्याही प्रकारची कर येत नसते. असे अतिशय चांगल्या क्वालिटीचे जाते असतात किंवा ह्याला कधीही टाके घेण्याची गरज नसते. मी याच्यावर ठेवतो आणि याच्यानंतर आपण ज्वारीचा डेमो करून बघणार आहे. सुरुवातीला हे नट आपल्याला व्यवस्थित आवळून घ्यायचे. व्यवस्थित आवळून घ्यायचे ते नट. याच्यामध्ये कुठेही गॅप आला नाही पाहिजे. ह्या गिरणीवर मित्रांनो आपण सर्व प्रकारचं दळण, जसं की गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, तांदूळ असेल, भगर असेल किंवा घरातलं जे काही कडधान्य आहे ते सर्व प्रकारचं दळण आपण याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने घरी तयार करू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या डाळी, जसं की मुगाची डाळ असेल, उडदाची डाळ असेल, तुरीची डाळ असेल किंवा हरभऱ्याची डाळ असेल, तर सर्व प्रकारच्या डाळी आपण याच्यावर करू शकतो अतिशय चांगल्या पद्धतीनं. तुम्हाला याचा डेमो करून दाखवणार आहे. सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, त्याच्या अगोदर मित्रांनो मी तुम्हाला ह्या गिरणीबरोबर कोणकोणते ऍक्सेसरीज येतात त्याच्याविषयी थोडी माहिती देणार आहे. आपण पाहू शकता हा असा एक ब्रश येतो साफ करण्यासाठी सोबत. त्याच्यानंतर हे पिशवी येते जाहिरातीसाठी किंवा कंपनीच्या किंवा आपल्याला वापरण्यासाठी पिशवीचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर ही एक दांडी अशी सोबत येते जी की इथं लावायची असते आपल्याला. हे आपण लिव्हर पण म्हणू शकतो दाब देण्यासाठी. त्याच्यानंतर हे एक अशी लहान पिशवी येत असते इथं लावण्यासाठी, पीठ उडू नये म्हणून. त्याच्यानंतर हा एक पार्ट आहे इथं जिथून आपण पीठ पडतं या भागामधून इथं लावण्यासाठी, त्याच्यामध्ये घाण किंवा कचरा जाऊ नये म्हणून. आणि त्याच्यानंतर
ही एक अशी कव्हर येतं, हे कव्हरवर झाकण्यासाठी असतं आणि हे असे व्हील येतात, हे व्हील आपण इथं चारी बाजूला खाली जोडू शकतो, जेणेकरून आपल्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे गिर नेण्यासाठी सोयीस्कर होईल. तर ही झाली थोडक्यात माहिती कोणकोणते ॲक्सेसरीज याच्यासोबत येत असतात ते. आता आपण याच्यावर ज्वारीचा डेमो करून दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला ज्वारीचा डेमो करून बघायचा आहे याच्यावर. तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला, मी याची थोडक्यात तुम्हाला सेटिंग सांगणार आहे, सेटिंग कशी करावी लागते ते. आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला हे जे लिव्हर आहे, ही जी दांडी आपण बघतो इथं लावून घ्यायची. इथं 4 याला जागा दिलेल्या आहेत, कुठेही आपण ही दांडी किंवा हे लिव्हर हे बसवू शकतो अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर हा जो आपण पाहू शकतो हा स्टॉपर आहे. इथं हे स्टोन स्टॉप करण्यासाठी स्टॉपर हा लक्षात येण्यासाठी इथं दिलेला आहे. आपल्याला काय करायचा, हा जो स्क्रू आहे तो स्टॉपरचा स्क्रू अगोदर सुरुवातीला काढून ठेवायचा बाजूला, सगळ्यात सुरुवातीला. आता बारकाईने बघा मित्रांनो, ह्याची सेटिंग कशी असते आपण पाहू शकता. हे जे आट्याचा जो भाग आपल्याला दिसतोय, आट्याचा भाग, आता मी गिरीच्या जर समोर उभारलो किंवा हे जे लिव्हर आपण डाव्या बाजूला जर फिरवलं तर हा आट्याचा भाग मी अगोदर खाली घेऊन दाखवतो तुम्हाला पूर्ण. आपल्याला जर आता लूज करायचं असेल, म्हणजे पीठ जर मोठं पाहिजे असेल तर हे लिव्हर आपल्याला डाव्या बाजूला फिरवायचं आहे. आपण पाहू शकता हे आट्याचा भाग वर येतोय. आता हे डाव्या बाजूला फिरवतो का ते वर येताना आपल्याला दिसतंय, म्हणजे दोन्ही जात्यामध्ये खूप मोठं अंतर पडलंय, खूप मोठा गॅप पडलाय. आपल्याला काय करायचं, बारीक दळायचं. तर बारीक दळण्यासाठी हे जे लिव्हर आहे ते परत उजव्या बाजूला फिरवायचंय, म्हणजे हा आट्याचा भाग खाली जाईल, जेणेकरून दोन्ही जाते एकमेकाच्या जवळ येणार आहेत. अशा पद्धतीची सेटिंग मी करतोय. पूर्ण जेवढं फिरतंय तेवढं आपल्याला ह्या मार्किंगचा काहीच विचार करायचा नाही. ढोबळ मारणं आपण हे सर्व इथं जेवढं फिरतंय तेवढं याला खाली घ्यायचंय, म्हणजे दोन्ही जाते लॉक करायचे. लॉक केल्यानंतर आता ह्या पोझिशनला जर आपण गिरणीचं बटन दाबलं, चालू केली तर गिरणी चालू होणार नाही. त्याचं कारण असं आहे की दोन्ही जाते एकमेकांमध्ये लॉक झालेले आहेत. मी पॉवर सप्लाय देऊन बघतो. हे पहा, पॉवर सप्लाय दिलेलं आहे. इथं व्होल्टेज कळतंय आपल्याला, याच्यावर हे व्होल्टमीटर आहे. आता मी जर गिरणीचं बटन ऑन केलं तर हे लॉक करतोय पूर्ण, असा आवाज येतोय. त्याचं कारण असं आहे की दोन्ही जाते एकमेकाला लॉक झालेले आहेत. तर आपल्याला रनिंग मध्ये दळण सोडायचं असते. कुठल्याही गिरणीला जातीची जे गिरणी असतात, मोठी असेल किंवा लहान असेल, तर रनिंग मध्ये दळण सोडायचं असते, दळण अगोदरच सोडायचं नसते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, परत हे जातं डाव्या बाजूला फिरून एका राऊंडनं, फक्त एका राऊंडनं असं लूज करायचंय. आता ही गिरणी चालू होते. आपण बघितलं समोर एका राऊंड लूज केल्यानंतर ही गिरणी चालू झाली, म्हणजे थोडा त्याच्यामध्ये गॅप पडला. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, एका राऊंड मी ते लिव्हर लूज करून ठेवले. हे हो पण आहे, हे धान्य सोडायचं. ही पट्टी मी बंद करतोय. ही पट्टी बंद पण होते आणि चालू पण होते, आपण पाहू शकता. हे धान्य सोडायची पट्टी आहे. तर पट्टी ही मी बंद करून याच्यावर ठेवायची आपल्याला व्यवस्थित. त्याच्यानंतर इथं मी ज्वारी घेतलेली आपण पाहू शकता. ही ज्वारी आहे एवढी, मी याच्यामध्ये टाकतोय. एवढी ज्वारी मी टाकलेली आहे. 4.5 किलोचं कुकर आहे. त्यानंतर मी इथे ठेवतो. आणि आपल्याला काय करायचं, एका राऊंडनं आपल्या लक्षात आलं असेल मी एका राऊंड याला लूज केलेले. आणि आता एमटी गिरणी, रिकामी गिरणी आपल्याला चालू करायची अगोदर. चालू केल्यानंतर हे जे लिव्हर आहे या बाजूला उजव्या बाजूला फिरवायचंय, दोन्ही जाते एकमेकाच्या जवळ येतील. जात्याला जाते घासायला आवाज येतो, घर्षण व्हायला आवाज येतो. त्यावेळी आपल्याला हे लिव्हर सोडायचं, पट्टी सोडायची आणि दळण सोडायचं.
संपलेलं आहे, अतिशय चांगल्या क्वालिटीचं आपण पाहू शकता. एवढं मी पीठ डेमो करून आपल्याला दाखवलेलं आहे, एवढं दळण आपण काढलेलं आहे. तर अशी ही घरगुती जात्याची पिठाची गिरणी आहे मित्रांनो. आता बघायचं आहे याचा सर्व्हिस, मेंटेनन्स आणि ही गिरणी आपल्याला कशी ऑर्डर करता येईल. तर ह्याचा जो गिरणीची वर्किंग आहे मित्रांनो, हे 2 HP सिंगल फेस मोटर आहे, 2 HP सिंगल फेस. त्याच्यानंतर ह्याचं जे वजन आहे ते जवळपास 38 ते 40 किलो वजन आहे. पॉवर कन्झम्पशन जर विचार केला तर एका तासाला जवळपास 1.5 युनिट यायला लागतो. आणि दळण्याची जी कॅपॅसिटी आहे, दळण क्षमता जी आहे ते एका तासाला जवळपास 15 ते 16 किलो दळण त्याच्यामध्ये होत असतं. आणि सर्व्हिसचा जो विषय आहे, आता बऱ्याच जणांचा फोन आला, समजा आपण ह्या गिरण्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाठवतो ट्रान्सपोर्ट मदतीनं, तर बऱ्याच जणांचा प्रश्न असा येतो की गिरणी तर आम्ही घेऊ, पण तुम्ही सर्व्हिस कशी देणार आहे त्याची. तर सर्व्हिसचा जो विषय आहे याच्यामध्ये मोटर जे आहे ते प्युअर कॉपर वाइंडिंगची मोटर आहे. ते मोटरची गॅरंटी असते. ज्या कालावधीची मोटरची आम्ही गॅरंटी तुम्हाला देणार आहे त्यामध्ये तुम्हाला रिप्लेस नवीन मोटर आम्हाला द्यावी लागते, नवीन मोटर तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर दुसरा जो मेंटेनन्सचा विषय आहे, जातं जे आहे याचं ते कमीत कमी 8 ते 9 वर्ष हे जातं चालतं. याला टाकी घ्यायची कसलीच गरज नाही, ह्या जात्याला कसलीच टाकी घ्यायची गरज नसते, त्यामुळे जात्याचं काही मेंटेनन्स नाही. त्याच्यानंतर खाली कॅपॅसिटर असतात, 2 कॅपॅसिटर याच्यामध्ये येतात. एक रनिंगचा कॅपॅसिटर असतो आणि एक स्टार्टिंगचा कॅपॅसिटर असतो. तर तो कॅपॅसिटर तुम्हाला लोकल इलेक्ट्रिक दुकानामध्ये कुठेही सहजपणे मिळू शकतो आणि तो वायरमनला किंवा तुम्हालाही स्वतः घरी बदलता येऊ शकतो. त्याच्यानंतर इथं MCB असते, हे ऑन ऑफ करायचं बटन आहे. MCB तुम्हाला इलेक्ट्रिक दुकानामध्ये लोकलला कुठेही मिळते. तर एवढाच याचा सर्व्हिस आणि मेंटेनन्सचा विषय, याच्यापेक्षा दुसरा कोणताही विषय याच्यामध्ये मेंटेनन्सचा येत नाही. तर अशा पद्धतीची ही घरगुती जात्याची पिठाची गिरणी आहे मित्रांनो. आपल्याला जर ऑर्डर करायची असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपण ट्रान्सपोर्टच्या मदतीनं सगळीकडे ह्या वस्तू, ह्या गिरण्या आम्ही 1 HP, 1.25 HP, 1.5 HP आणि 2 HP असे मॉडेल ऑर्डर घेऊन आम्ही पाठवत असतो. तर आपल्याला ऑर्डर कशी करायची, तर तुमचं नाव आणि पत्ता पिनकोडसह आम्हाला व्हॉट्सअपवर आमच्या पाठवायचा आहे आणि बुकिंग करायची. याचं पेमेंट तुम्हाला करावं लागतं. त्याच्यानंतर आम्ही ट्रान्सपोर्टला ही गिरणी बुकिंग करून तुमच्या गावापर्यंत, शहरापर्यंत किंवा तालुक्यापर्यंत आम्ही पोहोच करत असतो. तर मित्रांनो, अशी ही घरगुती जात्याची पिठाची गिरणी ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर करण्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा. आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.